सोलापुरातील याच मोदी झोपडपट्टी परिसरातून खरं तर खासदार झालेल्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला होता आणि या प्रवासातले खरं तर त्यांचे मूळ जे आहेत ते म्हणजे त्यांचे आई आणि वडील. खरं तर ह्या आई वडिलांनी खूप काबाड कष्ट करून प्रसंगी रक्ताचं पाणी करून आपल्या मुलीला वाढवलं आणि आज त्या खासदारसुद्धा झालेल्या आहेत. ज्योतिताईंच्या आईशी संवाद साधूयात. काकू, खरं तर प्रचंड संघर्ष ज्योतिताईंचा आहे आणि या संघर्षाला खऱ्या अर्थाने तुम्ही साथ दिली होती. रक्ताचं पाणी करून तुम्ही तिला वाढवलं होतं. आज त्याचं चीज झाले असं वाटतंय का? खूप अभिमान वाटतंय पोरीचं. खूप कष्ट केली तिने, पण अभ्यास केली, सगळं केली तिने लहानपणापासून. पायात चप्पल नसताना पण ती शाळेला गेली. एक जिद्द होता तिचं शिकायचं. ती शिकून पण एवढं मोठं झाली तिने आता. खरं तर अगदी छोटे असल्यापासून तुम्ही अर्थात तिला जन्मच तुम्ही दिलेला आहे, पण मग ताईंचा संघर्ष कशा पद्धतीचा राहिलेला आहे? केवळ शैक्षणिक नव्हे तर इतर संघर्षसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे आयुष्यामध्ये. त्या संघर्षाच्या कशा पद्धतीनं आपण पाहिलेला संघर्ष काय सांगाल? काही नाही, तिने शिकायची. तिला एक जिद्द असायची शाळा शिकावं, हे करावं म्हणून. ती कधी शाळेला मागं पडली नाही, काय नाही. घरात जेवण नसतानासुद्धा तिने उपाशीपोटी पण शाळेला गेली. तिला वह्या पुस्तक नसायचे, काही नसायचे. दुसऱ्यांकडे पुस्तक मागून द्यायचं. जुना वह्याचे पानं असं पाडून तिला शिवून द्यायचं. असं जिद्दीने तिने अभ्यास करायची. रात्री होत नाही म्हणून, सकाळी होत नाही म्हणून भावंड्यांना सांभाळायचं. आम्ही कारखान्यात कामाला जायचं आणि हॉटेलमध्ये कामाला जायचं. सगळ्यांना सांभाळून घरात काय असलेलं ते बनवून भावांना बहिणींना खाऊ घालून परत रात्री अभ्यास करायचे. घरात लाईट पण असं, सध्या आता पण लाईट नाही आमच्या घरात. मग हा संघर्ष खूप मोठा आहे. काय वाटतंय, आज त्या खासदार झालेल्या आहेत, आता ते संसदेमध्ये दिसणार आहेत आपल्याला. चीज झालंय तुमच्या या काय सांगू, मला काही शब्द नाही, सुचतच नाही बघा. ते सगळं एकनाथ शिंदे साहेबांमुळं झाली आहे. एवढं आम्ही कधी विचार पण केलं नव्हतं की माझी मुलगी एवढं मोठं होईल. कधी विचार पण केले नव्हते आम्ही. अजून पण आमच्या मातीचेच भिंत आहेत. एवढंच मला काय शब्दाने सुचत नाही, तर काकांना विचारा. पण पाहतोय खरं तर त्यांचे आई वडील आहेत. आईला तर शब्द सुचत नाही आहेत. वडिलांशी देखील संवाद साधूयात. काका, खरं तर तुम्ही यापूर्वी राजकीय वारसा फारसा नाही आहे ताईंना, मात्र तुम्ही नगरसेवक राहिलेले होतात. काय तो काळ होता, कोणता काळ होता, कशा पद्धतीचा एकंदरीत काळ होता ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक झालेले होतात? ज्योती जन्माच्या अगोदरपासून मला सामाजिक कार्याची आवड होता. मग सामाजिक कार्याची आवड असताना मी दलित पॅंथरमध्ये प्रवेश केलो. दलित पॅंथरचे शाखा अध्यक्ष झालो. शाखा अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्यानंतर मी कुठल्या प्रत्येक गोष्टीवर लोकांच्या अडचणींवर आक्रमकपणाने धावून जायच्या. प्रत्येक गोष्टीला हे करायच्या. तिथं काय लोकांच्या अडचणी असल्या तर त्यांना धैर्य द्यायच्या, हे काम करत होतो. ते काम करत असताना माझ्या मुलीने त्याच्यापासून धडा घेऊन त्याला आदर्श बालक मंदिरमध्ये मोदीमध्ये आपलं शाळा प्राथमिक शाळा, मग तिथं शाळेमध्ये घातलं. शाळेमध्ये घातल्यानंतर तिथले शिक्षक लोक त्याला 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण लिहून द्यायच्या. भाषण लिहून दिल्यानंतर आम्ही घरामध्ये त्याला थोडंफार इकडं तिकडं जर अक्षरमध्ये थोडं हे करून हे आपलं पेपर वाचायचं मला सवय लय होता. मग त्याच्यामधलं विचार म्हणतान बिनतान असं कात्रण आणून मग त्याच्यामधलं मी अदलबदल करून थोडं शेर वगैरे असं हे करून द्यायच्या. मग ज्योतीने त्याच्यामधनं भाषणामध्ये चांगला वक्तृत्व गाजवायचं. असं गाजवत 8वी 9वी 10वीपर्यंत त्याने भयंकर याच्यामध्ये नाव कमावल्यानंतर 10वीला बोर्डामध्ये आले. 10वीला बोर्डामध्ये आल्यानंतर मग त्यावेळेला आमच्या परिस्थिती बिकट होता. ज्योतीला पायात चप्पल राहायचं नाही आणि टिफिनचंसुद्धा त्याला इतका शाळेला जाताना टिफिनचीसुद्धा व्यवस्था व्हायची नाही. आम्ही काय ते कामाला जाणार. मग ज्योतीने तिथं शाळेमधलं विद्यार्थी लोक, त्याचे मैत्रिणी लोक टिफिन खात असताना ज्योतीने कुठंतरी जाऊन कोपऱ्यामध्ये बसून आपलं पाणी पिऊन त्याने असंच वेळ घालवायचं. मग शाळेमध्ये अभ्यास वगैरे करून मग नंतरनं आपल्या घरामध्ये यायच्या. घरामध्ये गल्लीमध्ये खिडक्यामध्ये साऊंड बॉक्स राहायच्या. त्यावेळेला टी व्ही नव्हता.
मग आमच्या घरामध्ये लाईट पण नव्हता. मग ते नळाच्यापाशी आणि मंदिरपाशी 2 खांबे आहे ते महानगरपालिकेच्या लाईटच्या खाली बसून त्याने अभ्यास करायचे. रात्रभर अभ्यास करून मग त्याने अभ्यास करता 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 असं 11वी 12वीपर्यंत मजल मारल्यानंतर त्याला वक्तृत्वाने वादविवादामध्ये भाग घ्यायच्या संधी भेटली. त्या संधीमध्ये त्याच्यात भाग घेऊन त्याच्यामध्ये जे मानधन मिळायचे, त्याच्यामध्ये जे पैसे मिळायच्या, आमच्या कुटुंबाला आधार करायच्या, आमच्या कुटुंबाला मदत करायची. बाबा हे पैसे घे आणि घरामध्ये तेवढं हे रेशन पाणी भरा, हे करा ते करा, सर्व गोष्टीला आम्हाला मदत करून आज इथपर्यंत आली. आज वालचंद कॉलेजमध्ये PhD शेटनेट बीटनेट करून त्याने प्रोफेसर झाल्यानंतर तिथून त्याच्या भाषणाचं जे हे होता त्याच्या भाषणाच्या म्हणजे नाव होता, सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नाव होता. मग ते नावाच्या ते वरपर्यंत गेल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबाने आणि श्रीकांत शिंदे साहेबाने त्याला वर बोलून घेतल्यानंतर त्यावेळेला त्याने प्रोफेसर म्हणून तिथं कामाला होते वालचंद कॉलेजमध्ये. मग तिथं कामाला असताना मग त्याने चर्चा करून आम्हालासुद्धा बोलवले होते. साहेब मग एवढं मोठं नोकरी सोडून कसं मग आमच्या मुलीच्या अशा भविष्याच्या तुम्ही काय विचार करू नका, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी त्याचं ज्योती वाघमारे सर्व मी बघून घेतो, तुमच्या आयुष्याचं तुमच्या भविष्याचं सर्व बघतो म्हणून म्हटल्यानंतर शब्द दिल्यानंतर मग ज्योती वाघमारे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता झाल्यानंतर मग इतक्या मोठ्या पदावर खासदार पदावर जाते म्हणून आम्ही स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं. हे आपल्या शब्दाच्या पलीकडे आहे. गर्भ श्रीमंत लोक, करोडोपती, अब्जोपती, मोठं हजारो करोडो लोकांच्या करोडो रुपये कमवलेल्या लोकांचं हे काम आहे. विधान परिषदेवर राज्यसभेवर जाणं, खासदार होणं हे आपल्या झोपडपट्टीमधील राहणारं गोरगरीब लोकांचं काम नाही. याच्या मागं एकनाथ शिंदे साहेबांच्या, श्रीकांत शिंदे साहेबांच्या पूर्ण महाराष्ट्राला महिला दिनानिमित्त त्याने जे महिला लोकांना लाडकी बहिणाला जे लाडकी बहीण लोकांना हे जे शुभेच्छा दिले ते त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो. मग ते सर्व पूर्ण लोकांना तिने एक भेट दिल्यासारखं झालं आहे असं मी समजतो. खरं तर तुम्ही नगरसेवक होता, पण तो काळ वेगळा होता. ते लोकांनी वर्गणी काढून दिलेला तो काळ होता. मात्र आज तुमची मुलगी संसदेपर्यंत जातील, खासदार होतील अशी अपेक्षा तुम्हाला किंवा असे कधी स्वप्न तुम्ही पाहिलेलं होतं का? आणि आता आज ही मजल त्यांनी मारलेली आहे, काय वाटतंय, काय भावना आहे? एवढं मोठं पदापर्यंत त्याने जाते म्हणून आम्हाला कधी आम्ही स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं. मला नगरसेवक व्हायच्याच मी दुनियाच्या कठीण परिस्थितीमध्ये नगरसेवक झालो. मला कोण स्टार प्रचारक आलं नाही, कोण माझ्या किंगमेकर आडम मास्तर होता त्यानेसुद्धा भाषणाला आलं नाही, सभेला आलं नाही. माझ्या मुलीने, माझ्या ज्योती वाघमारेने तिने जी स्टार प्रचारकासारखं सभा गाजवून मला सपोर्ट केल्यानंतर मी निवडून आल्यानंतर आज एवढं मोठ्या पदावर ज्योती वाघमारे जाते म्हणून मला मी एवढा लहान ते काय म्हणते ना, लहान तोंडी मोठा घास असं समजून घेतलं नव्हतं मी. आणि ते परमेश्वरची कृपा आहे, ते कृपेने त्याने आजही झालेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांची कृपा, श्रीकांत शिंदे साहेबांची कृपा, त्याने आमच्या ज्योती वाघमारेला एवढं मोठा मान सन्मान दिले. पूर्ण आपल्या दलित समाजाला, मोची समाजाला, आपल्या गोरगरीब लोकांना सर्वांना एक दिल्यासारखं मी समजतो. ज्योतिताईकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत वैयक्तिक वडील म्हणून, एक सोलापूरचे नागरिक म्हणून? सोलापूरचे नागरिक म्हणून जसं ते ज्योतिताई वाघमारेने प्रवक्ता असताना देखील ज्याने आरोग्य शिबिर घेऊन ज्यांना रुग्णालयाच्या माध्यमातून आजारी लोकांना, जे गंभीर आजारी होते त्या लोकांना मदत मिळवून दिली, करोडो रुपयांच्या मदत मिळवून दिली. असंच मदत त्यांनी मिळवून द्यावं, गोरगरीब लोकांचं कामं करावं आणि सोलापूर शहराचा विचार करून सोलापूर शहरातील नागरिकांच्या अडचणी सोडवावं एवढं माझ्या इच्छा आहे. आपण पाहतोय खरं तर 10 बाय 10ची ही खोली आहे आणि याच खोलीतून ज्या नूतन खासदार म्हणून आता समोर येत आहेत त्या ज्योती वाघमारे यांनी त्यांचा आयुष्याचा प्रवास जो आहे तो सुरू केलेला होता. मात्र सातत्य, संघर्ष आणि चिकाटी या बळावर त्यांनी
या ठिकाणी ही यशाला जी आहे ती गवसणी घातलेली आहे आणि आज त्यांना राज्यसभेवर शिवसेना शिंदे गटाने संधी दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या संघर्षाची कहाणीच या घरातून सुरू होते, ती आता थेट संसदेपर्यंत जाते. त्यामुळे कुटुंबियांच्या देखील अपेक्षा आहेत की त्यांनी गोरगरिबांसाठी काम करावं. वडिलांची अपेक्षा आहे की गोरगरिबांसाठी काम करत राहावं. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.